क्रांती दिन म्हणून जे या देशाकरता लढले त्यांना प्रथमतः अभिवादन करतो. जागतिक आदिवासी दिन त्यांना देखील अभिवादन करतो. आणि आमदार सत्यजित तांबे यांनी गेल्या 6 महिन्यापासून पुणे नाशिक रेल्वे जो आहे मूळ प्रकल्प तो आहे त्या पद्धतीनं झाला पाहिजे त्याला सुरुवात केली. 3 महिन्यापूर्वी देखील गारगावच्या परिसरामध्ये एक पुणे ते नाशिक पर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींना त्यांनी बोलवलं होतं. त्या मीटिंगला मी उपस्थित होतो. आणि त्यानंतर राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्याकडे देखील वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधी स्वर्गीय किसनरावजी मानकेले असतील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील यांनी देखील संसदेमध्ये हा प्रश्न आपल्या भागाचे प्रतिनिधी तिकडच्या खासदारांनी त्या भागाचे प्रतिनिधी म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ही गेल्या अनेक वर्षांची जी मागणी होती तर त्या मागणीला देखील 2013 सालामध्ये प्रथमतः पवन कुमार बन्सल यांनी रेल्वे मंत्री असताना मंजुरी दिली. त्यानंतर 2016 साली सुरेश प्रभूंनी देखील दिली. त्याच्या आधी कलबाडी साहेबांनी देखील त्याला मंजुरी दिली. आणि त्यानंतर आता हा प्रकल्प रद्द झाल्याचं ज्यावेळी अश्विनी कुमार वैष्णव यांनी ज्यावेळी जाहीर केलं त्यावेळी आपणा सर्वांना धक्का बसला. कारण काय, GMRT. मला आपणा सर्वांना या निमित्ताने सांगायचे की GMRT पहिली आली का रेल्वेचं पहिलं चालू झालं? पहिली GMRT आली खोडदला. किती साली आली? 87 सालामध्ये 86-87 ला GMRTच्या कामाला या परिसरामध्ये खोडदच्या आणि तिथपासून एक जवळपास 15 किलोमीटरच्या रेडियस मध्ये त्यांनी वायसेफचे 37 अँटिना उभे केले. त्याच्यात आमच्या गावामध्ये देखील 2 उभे केले. आणि मग जर GMRTची जर अडचण होती तर मग 13 सालामध्ये 16 सालामध्ये या रेल्वेला सरकारने मंजुरी का दिली हा आमचा पहिला सवाल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांना त्या ठिकाणी आहे. 18 ते 2020 सालामध्ये त्याला FLS आपण ज्याला म्हणतो फायनल लोकेशन सर्वे तो करण्यात आला. आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक DPR करण्यात आला आणि त्याला अंतिम मान्यता देण्यात आली. 2021 सालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं. अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना त्यांनी देखील विधानसभेमध्ये सेमी हायस्पीड रेल्वे होणार म्हणून त्याला देखील मान्यता दिली आणि सरकार याचा राज्याचा निम्मा खर्च उचलणार हे देखील घोषित केलं. आणि मग जमिनीचं भूसंपादन सुरू झालं. बाबाजीनं सगळं काही याच्यात सविस्तर सांगितलं की लोकांना किती पैसे देण्यात आले काय आले ना. आता नोटिसा त्यांना त्या ठिकाणी देत आहेत की आमचे पैसे तुम्ही त्या ठिकाणी पाठीमागे आम्हाला दिले पाहिजेत. परंतु मला या निमित्ताने सांगायचंय की एवढी तज्ञ लोक GMRT मध्ये असताना रेल्वेचा ज्यावेळी DPR करण्यात आला त्यावेळी यांनी बसून सल्ला मसला करून राज्य आणि केंद्र सरकारला ही रेल्वे या ठिकाणी होऊ शकत नाही हे यांनी का सांगितलं नाही याचा देखील खुलासा व्हायला पाहिजे. नाही सेमी हायस्पीड 200 किलोमीटर पर आवर पाळणारी रेल्वे झाली तर पहिल्यापासून लहानपणापासून आपल्याला गुरुजी शिकवायचे झुकझुक झुकझुक आगीन गाडी. मी म्हणतो नाही 200च्या स्पीडची 100च्या स्पीडची तर रेल्वे करायला काय अडचण का नाही जमायचं आपल्याला 100च्या स्पीड 100च्या स्पीडची आम्हाला द्या पण ती द्या ती रद्द करू नका हे आमचं सरकारला त्या ठिकाणी सांगणं आहे. मला मनापासून सत्यजित तांबेंना या निमित्ताने धन्यवाद द्यायचे. जर सरकार जर आपल्याला काही देत नसेल तर रेल्वे नाही कुणाच्या ती आहे आमच्या आणि त्यासाठी हा लढा त्यांनी पुकारला. आणि बाबाजी सास्कर यांनी कृती समितीचा प्रमुख म्हणून इथं हे काम सुरू केलेलं आहे.
आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जो आशीर्वाद लागला, आम्हाला जी प्रेरणा मिळते ती हुतात्मा बाबू घेऊनची त्या ठिकाणी मिळते. आणि म्हणून आज सर्वांनी या निमित्ताने सांगितलंय की बाबाजी सास्कर यांनी या तालुक्यामधून या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भातलं नेतृत्व करा. आम्ही पूर्ण ताकदीनिशी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी भरभक्कमपणे राहू आणि हे काम आपल्याला पुढे त्या ठिकाणी न्यायचे. ज्यावेळी राज्य काही करत नाही, केंद्र काही करत नाही, तर सरकार फक्त झुकू शकतं, ते जनतेच्या समोर झुकू शकतं. तुम्हा आम्हाला माहित आहे की या परिसरामधला बैलगाडा शर्यत 2007 सालापासून त्याच्याबाबत संघर्ष सुरू झाला. गाडे बंद, गाडे चालू झाले तर आम्ही केले, बंद पडले तर राजाभाऊमुळे बंद पडले. उदाहरण म्हणून सांगतो, ते आरोप प्रत्यारोपात तुम्ही आम्ही सगळे होतो. कधी आपण एकमेकाच्या विरोधात बोललो, आमच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे नाही झालं, त्यांच्यामुळे झालं नाही म्हणायचं, यांनी काहीच केलं नाही. पण आज आनंद एका गोष्टीचा आहे की रेल्वे बाबत सगळ्यांचं एकमत झालं, फक्त ठिकाणं 2. पण त्याच्या बाबत बाबाजीनं स्पष्टीकरण दिलं. पत्रकारांनी आम्हाला विचारलं, आम्ही त्यांना सांगितलं की शेजारच्या जुन्नर तालुक्यातील 3 ठिकाणी आज आंदोलन त्या ठिकाणी होतात. त्यामुळे तुझ्या कोंबड्याने का आमच्या कोंबड्याने पण सगळ्यात आमच्या दृष्टीनं उजाडणं महत्वाचं आहे. रेल्वे चालू झाली पाहिजे हे आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. रेल्वे आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. रेल्वे आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची.